ऍप किती डाउनलोड नेटवर्क सुरू आहे। अनुभवी कार्यकर्ते आपण हे सगळं कराल। भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या योजनेतनं मुंबईतनं 10 त्याची माहिती आपल्याला कळवून मग आपल्या गावागावात प्रत्येक त्या आलेल्या कार्यकर्त्यांना तुमच्या समवेत एक विनंती। आता जो पहिला विश्वास जोशींनी सांगितलेला काम आहे ते म्हणजे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने कृपया या माहिती खाली पाठवा। बऱ्याच निवडणुका लढवल्या आणि निरनिराळ्या मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आणि खालपासून वरपर्यंत निवडणुका लढवल्या। ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुका स्वतःची लढवले। त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सगळ्याच निवडणुकीमध्ये मी भाग घेतलाय आणि निवडून आणण्याचा प्रयत्न सगळ्यांसाठी केलाय। आता आपल्याबरोबर प्रवेश केले जाते आणि आम्ही पुढे चांगल्या पद्धतीने कामकाज करू। 10 मध्ये आंबेपूर ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुकीसाठी डमी फॉर्म भरलेला आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल फॉर्म उडाल्यानंतर मी पहिली आंबेपूरची सदस्य झाले। त्याच्यानंतर कंटिन्युएशन मध्ये मी काम करत राहिले आणि त्याच्यानंतर 2012 मध्ये मी कुडूस जिल्हा परिषद मतदारसंघाची 8000च्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या हायेस्ट लीडने अशी मी निवडून आल्यामुळे सह्याद्रीवर माझा इंटरव्ह्यू झालेला। त्याच्यानंतर पुन्हा 2017 मध्ये मी वेगळा अलायन्स असल्यामुळे 5000च्या लीडने निवडून आले। असं करत मधला कालावधी जो होता तो मला अर्थ आणि बांधकाम सभापती म्हणून रायगड जिल्ह्याची पहिली अर्थ बांधकाम सभापती महिला बनण्याचा मान मिळाला। त्यामध्ये सुद्धा मी तन मन धनाने काम केलं लोकांसाठी आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका झालेल्या नाहीये, पण मध्यंतरीच्या काळामध्ये 2009ला मी माझी झेप ही संस्था चालू केली आणि महिला सक्षमीकरणासाठी मी काम करते, महिला बचत गटांसाठी काम करते आणि ज्या महिलांवर माझं नितांत प्रेम आहे आणि ज्या माझ्याबरोबर नेहमी संघटित असतात अशा जवळजवळ 4000 महिलांचं मी एकत्रित झेप फाउंडेशनच्या खाली कामकाज करते। आणि आताच धारप साहेबांनी जे अभिप्रेत केलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये ज्या प्रकारचं रूल्स रेग्युलेशन्स ज्याप्रमाणे ते अपेक्षा करत आहेत त्याप्रमाणे त्या आत्मसात करण्याचा आम्ही सर्वजणी आणि माझे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देते। आणि एवढंच सांगेन की जगामध्ये अग्रगण्य असलेल्या आपल्या पक्षाला आम्हाला अपेक्षित असलेलं राजकारणामधला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिस्पेक्ट आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मिळेल अशी मी अपेक्षा करते। धन्यवाद।